अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील लासूर येथील आनंदेश्वराच्या हेमाडपंथी यादव काळातील प्राचीन स्मारक आणि पुरातन स्थळे व अवशेष 1958च्या 24वे स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे। या पुरातन शिव मंदिरामध्ये परिसरातील नागरिकांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती। हे मंदिर अत्यंत सुबक नक्षीकाम असलेले प्रचंड पाषाण स्तंभ, जितका ऐतिहासिक तितकाच ठुणगेवालाही असल्याचे सांगतात। दगडावरील चौकोनी नक्षीवर सोडलेले पाणी तांब्यात धरून अडलेल्या बाळांतीस पाजले तर तिची लवकर सुटका होते, असे लासूरचे जुने लोक सांगतात। या जागृत मंदिराचे अनेक चमत्कार गावातील नागरिकांनी अनुभवले आहे। पाषाण स्तंभाच्या भव्यतेवर आनंदेश्वर शिवायची भव्यता लक्षात येते। येथील पवित्र शिव मंदिर भक्तगणांच्या गर्जनेने दुमदुमून गेले होते आणि या पुरातन मंदिराचे सौंदर्यीकरण करण्याकरिता निधी मंजूर झाला असून लवकरच या विकास कामाला सुरुवात होण्याचे आश्वासन आमदार बळवंत वानखडे यांनी लासूर येथे सुरू असलेल्या भागवत मंडपामध्ये जाहीर केले। यावेळी आमदार बळवंत वानखडे, सुधाकर पाटील भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रदीप देशमुख, साहेबराव भदे, ईश्वर बुंदेले, रत्नाकर करुले यांचा लासूर गावच्या सरपंचा रंजना अमोल जाधव, मंदिराचे अध्यक्ष मोहन पवित्रकार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या पुरातन स्मारकाचे कायापलट झाल्यास दर्यापूर तालुक्यातील ऐतिहासिक मंदिराचे नाव पर्यटन स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही। या मंदिरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता यवदा येथील ठाणेदार आशिष चसरे यांच्या मार्गदर्शनात एएसआय सुधाकर चव्हाण, अर्जुन मुंडे, ज्ञानेश्वर अघडते, प्रवीण पातुरकर व होमगार्ड हे कडक बंदोबस्त देत आहेत। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।